हे मै सासू तर लयच बायको दिसते मध्ये. हा, लय हुशार बायको आहे म्हटलं. नुसतं पैसा 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 करते. मरण तर काय माहित शेजारी घेऊन जाईन काय तर पैसा. हा, पैसा पैसा कराले. लेकराचं तिला काही वाटत नाही का लेकरं चांगले राहिले पाहिजे, खुश राहिले पाहिजे. फक्त पैसा फक्त पैसा. आणि आज चांगली बोलून राहिली होती तर राधिका ते म्हणत टपर करते. काही बोलूही नाही दिलं बोले. हा, आज चांगलीच काढली असती म्हटलं सासूची. लय माझल्यासारख्या करून राहिल्या. आता सुना होय तर काय झालं. हा, त्याचं काम नाही आहे काय पोरीसारखं घेऊन चालणं. आपण त्याला एवढा आदर देतो, सगळं देतो, मान सन्मान देतो. त्या जे तोंडात आलं ते बोलते. आता काय गरज होती माझ्या बापाचं नाव घ्यायची. माझे बाप येऊन राहिले का इथं. हा, माझे आई बाबा येऊन राहिले का इथं हिच्या घरी खाले. हा, मी आई बाबाचं नाव घेते. आई बाबाचं नाव घ्यायसाठी खरंच मला तर कधी कधी असं वाटते का मी ह्या घरात लग्न करून काही चूक तर नाही केली. चूक करायला थांबा ना. आता लावतो ना येले फोन लावतो आणि येले सांगतो सगळी कारस्थानी त्याच्या आईची. हा, नुसतं म्हणून माझ्या आई बाबावर जाते म्हणून मला काही बोलून राहिले. हा, ते ऐकन राधिका ते ऐकन. ते बैलासारखी मान हलवते ते ऐकते. मी काही ऐकणारी नाही म्हटलं. ऐकणारी असाले. हा, तिच्या समोर चालली त्याची हुशारी. मी नाही चालू देणार. लावतो ना येले फोन लावतो आणि सगळं सांगतो त्याच्या आईच्या बारात. हा, म्हणून कशी करून राहिला, कशा वागून राहिला म्हणून सोबत. हे फोन नसलून राहिले कुठं केले कुठं नाही तर टाकून दिला काय फोन तर कुठं. हॅलो हॅलो. हां, बोल बोल पुन्हा. का बा कुठे चालले गेले होते. किती वेळची फोन लावून राहिली उचलाचा पत्ता नाही. रिंगवर रिंग चालली. हा, कुठे चालले गेले होते. तुम्हाला का उचलाच नाही का माझा फोन का माझ्यासोबत बोलायचं नाही आहे. अरे 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 काय झालं गरम दिसून राहिली. काही झालं काय घरी. हां, मूड चांगला नाही दिसून राहिला तुया. नाही तर अशी तर बोलत नाही तू. काय झालं. हां, काही झालं काय घरी सांग. काय झालं पाहून अशी बोलून राहिली. आता काय सांगू तुम्हाला. तुमची आई होय ना. तुमच्या आईने म्हटलं नाकात दम आणला म्हटलं. हा, नुसते कुकडे बोलून राहिल्या माझ्यासोबत. मी सांगून देऊन राहिली तुम्हाला. मी ऐकणारी नाही म्हटलं. हा, तुमच्या आईला समजून द्या तुम्ही. नाही तर फालतूच माझ्या तोंडून काही निघून जाईल ना तर मग बोलान का बोलून राहिली पूनम म्हणून. हा, आता येईन ना तर तुमच्या आईला समजावा चांगलं. अहो पुन्हा पण झालं तरी काय. हां, काय झालं असं काय तुमच्या दोघीत असं झालं. हां, भांडण झालं काय दोघीचं. हे पहा अंकुशजी, तुमची आई म्हटलं मी आई बाबावर गेली म्हटलं. आई बाबावर झाले. हा, तुमचे नुसतं पैसा 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 करते. त्याला लेकरीच्या खुशीशी काही घेणं देणं नाही आहे. हा, फक्त त्याला पैसे पाहिजे. लेकरच कायले पैदा केले काय माहित. मग पैसे पाहिजे होते तर पैसे घ्यायला लागत होते आणि तसंच राहा लागत होतं. आणि फक्त म्हटलं तुमच्या बाबाच्या आनं मामाच्या आनं मी चुप बसली राहतो. आणि राधिका ताईच्या आनं तुमची आई म्हटलं बोलायची लायकीच नाही आहे. हे पाय पुनम जराशी शांत डोक्यानं घे. हां, कशी बोलून राहिली तू. कुकडे आई होय ना माहिती आहे. हां, कशी बोलतं. जराशी तोंडाला हे ठेव ना तुया. आणि जरासं थंड डोकं ठेव. आणि काय चवरून झालं तुमचं दोघीचं वाद. हां, राधिका वहिनी नव्हती का तिथं. राधिका वहिनीनं काही नाही म्हटलं काय. अहो, राधिका वहिनीनं आतापर्यंत त्याला उत्तर दिलं असतं ना गोष्टीचं तर आतापर्यंत हे वादच नसता वाढला. जागेवरच राहिल्या असत्या त्या. पण राधिका वहिनी सगळं ऐकून घेते आणि त्या पटर करत राहते. आणि आता मी बोलली तर डायरेक्ट माझ्या मायबापावर येऊन गेल्या त्या. हा, अहो पुन्हा एक गरम ते एक थंड व्हा लागते घरात. अशानं चालणार आहे काय. हां, आता राधिका वहिनी पाय बरं काही बोलते काय तर घरात काहीच नाही होत म्हटलं. हां, ना भांडण होते ना काही होते. हां, तू थोडीशी समजूतदारपणानं घे. हां, चालू द्या कसंही. आता मी इकडे आहे तू सांग. आता मी कोणाचं टेन्शन घेऊ. एक तर म्हटलं माया असं होऊन गेलं. हां, आपण असं लग्न करून घेतलं. आता मी इकडे शिक्षण करू. इकडे मला एक चांगली जॉबही लागली. हां, मस्त 10-12 हजार रुपये भेटून राहिले आता महिन्याचे. हां, आपलं खर्च पाणी निघते तेवढ्या याच्यात. आता मला शिक्षण करू दे ना. नाही तर तेवढं जर शिक्षण बंद केलं ना तर तेवढ्या याच्यात आपली गुजराण नाही होईल म्हटलं. हां, शिकू दे मला चांगल्यानं. आणि मग शिक्षण होईपर्यंत कशी राहते तिथं नरमीनं घे जराशी. काय करतो भांडण करून. आणि राधिका वहिनी पाय बरं ते भांडते काय. हां, ते कशी घेते प्रेमाप्रमाणं. तूही घे प्रेमाप्रमाणं. राधिका वहिनी प्रेमाने नाही घेत म्हटलं. मन मारून घेते. मन मारून. हा, किती बोलते म्हटलं सासूबाई तिले. राधिका वहिनीला किती बोलते. त्याच्या आई बाबावर जाते, त्याच्या घरवालीवर जाते. हा, नवऱ्यावर जाते, पैशावर जाते, घुमून नाही देत, फिरून नाही देत. तुम्हाला काय माहिती आहे. तुम्ही घरात राहिलेच नाही तर तुम्हाला म्हटलं तुमच्या आईचा स्वभाव कळला नाही. लय म्हटलं तुसळा आहे म्हटलं. त्या तुसळा राहिले. आणि मला एवढं काही माहित नाही म्हटलं. मला घेऊन जा तुम्ही इथून. नाही तर मग ह्या अशा बायकोसोबत मी काही राहत नाही. माय बहीण मी तर बेकारच फसलो. अहो पुन्हा थोडं डोकं शांत ठेव. शांत डोक्याने विचार कर. आपलं पुढचं आयुष्य पडलाय म्हटलं. असं नको करू. हां, तुला कुठं घेऊन जाऊ मी. कुठं ठेवू सांग. तुझ्या हॉस्टेलचा खर्च वाढून जाईन अजून. आणि काय नाही लागत. तुला माहित आहे ना आपण शिक्षण करतो तर काय नाही लागत. आता शिक्षणाचा खर्च तर बाबा उचलून राहिले. हां, तू घरूनच पेपर देऊन देतो ना. हां, काय एवढी मला टेन्शन देतं. थोडीशी सबुरीनं घे तू. हां, आणि जाऊ दे ते गोष्ट टाक बरं तिकडे. आणि जेवण केलं काय तू. जेवण केलं काय का बस राखव परतच बसली आहे. मी नाही केलं जेवण. काय करू जेवण करून. मी तिकडे गेली नाही स्वयंपाक खोलीत. पाहिलं नाही जाऊन. स्वयंपाक केला नाही केला आणि जेवणही नाही केलं. आणि मला कोणी आलंही नाही इकडे बोलवासाठी का जेवण कर का नाही कर. अहो पुन्हा राग सोड. जेवण नाही करशील तर हल्टिंग होऊन जाशील ना. हां, तसंच तू एवढी कमजोर आहे. अजून म्हटलं दवाखान्याला पैसे लागन. हां, आणि घेणं जायनं जेवण करून घेणं. तुम्ही पैसे करून राहिले काय. हां, तुमच्या आईचे सारखे तुम्ही पैसे करता काय. तुमच्यावर पडले का त्याची
सावली पैसे पैसे करायचे आणि जाऊ द्या, मरण तर मरण, मरण तर टाकून देतात तिथं नेऊन स्मशानभूमीत. हा अरे देवा, ह्या माझ्या बायकोले कसं समजावू मी? अहो बिचारे, शांतीनं घे व शांतीनं घे. हां, डोकं शांत ठेव, डोकं शांत ठेव आणि शांत डोक्यानं विचार कर. मी जे बोलून राहिलो ते, हां नको करू असं. आता जाय, जेवण गिवण कर. आता तुझ्या पोटात काही आहे नाही ना, म्हणून तुला असं वाटून राहिलं, जास्त राग येऊन राहिला. आता मग सोबत बोलली ना ती. आता थांब, मी येतो ना, मी आईसोबत बोलन तुझ्याविषयी. आणि काय आहे तर म्हणून आईले म्हणून त्यासोबत चांगली राहत जाय म्हणून. पहिले मला सांगा, तुम्ही खरंच बोला ना तुमच्या आईले तुम्ही? हा, नाही तर मग अशाच बोलून राहिले माझ्यासोबत का बोलन म्हणून? नाही ना महिमाय, बोलन ना, बोलन, नक्की बोलन. जाय आता तू जेवण गिवण कर. हां जाय, चांगल्यानं राह, थंड गिंड पाणी पे, डोकं थंड ठेव. हा, तेच म्हणून राहिली मी. ठेवा आता. आता थोडंसं डोकं शांत झालं आता भया. आम्हाला हेच ऐकायचं होतं का तुम्ही बोलता का नाही बोलत तुमच्या आईसोबत ह्याविषयी. आता तुम्ही हो म्हटलं ना, आता करतो मी जेवण गिवण करतो आणि जातो, पाहतो तिकडे काय झालं काय नाही तर. पण राधिका ताईसाठी मी एवढी बोलली सासूले आणि म्हटलं राधिका ताई एक वेळही आला नाही विचारासाठी, जेवण करतो का नाही करत, काहीच नाही विचारायला आला इकडे. गेल्या तेव्हापासून मला आणून सोडलं इथं. आता किती वेळ होऊन राहिला आणि फटकलाय नाही त्या. पुन्हा चल ना बाई, चल ना. हा, जेवण घेऊन करत नाही काय? झालं ना आता, उतरलं नाही का तुझ्या राग? लय वेळ झालं ना आता. चल, स्वयंपाक गिंपाक केला मी, सगळं काही केलं. चल आता जेवण करून घे बरं. का हो राधिका ताई, ते गेली का आपली सासू, गेली का बाहेर? नाही, त्या कुठे गेल्या? त्यांनी केल्या, त्या घरातच होत्या आणि बसल्या होत्या सोफ्यावर आणि मला नाचून राहिल्या होत्या इकडच्या तिकडे. आणि सगळं म्हटलं तुझ्या राग मायावर काढून राहिल्या होत्या, मार बडबड करून राहिल्या होत्या. कायलेच बोलली तू पुन्हा? जाऊ दे ना, काय करतो बोलून? आपल्याला जेव्हा माहित आहे की समोरचा व्यक्ती ऐकणारा नाही आहे, तर त्याच्यासमोर बडबड करून काहीच फायदा नाही आहे ना. उलट म्हटलं आपलीच इज्जत बेइज्जत होते. जाऊ दे बरं, चला आता भूक लागली ना मला. हां, आपण दोघी जेवण करून घेऊ. राधिका ताई, तुम्ही जेवण केलं नाही का अजून? पूनम, तुला तर माहित आहे ना, आपण जेव्हापासून तू आली दोघी सोबतच जेवण करतो ना. असा कोणता दिवस आहे आपण सोबत जेवण नाही करत? आणि संध्याकाळचं सगळं मिळून करतो. आणि आता दुपारी आपण दोघीच राहतो, दोघी सोबतच जेवून राहिलो ना. आता तुला सोडून मी कशी जेवण करून घेऊ? आता तू इकडे आली, म्हटलं तुला राग आला बाई, आता तू काही करू लागतही नाही आणि तुला जास्तच राग होता. म्हटलं काय बोलू आता हिच्यासोबत. मग मीच भांडे घासून घेतले, स्वयंपाकही करून घेतला, सगळं आवरवरही केलं. आणि 50 वेळा ते सासूबाईचं डोकं दुखून राहिलं होतं, त्याला चहा नेऊन दिला. 2-3 वेळा तर त्याचा चहाच होऊन गेला. मग त्याच्या अजून भांडे निघाले, ते घासले. आणि आता वेळ भेटला, आता त्याचं जेवण गिवण सगळं झालं, बसलं आहे त्या हॉलमध्ये. आणि आता म्हटलं चला, म्हटलं आता सगळं काही आटपलं, आता आपण जेवण करून घेऊ. तर तुला बोलवायला आली मी इकडे. राधिका ताई, एक गोष्ट विचारू का तुम्हाला? विचार ना. हो राधिका ताई, आपण आपल्या सासूची किती काळजी घेतो, चहाची, पाण्याची, जेवणाची. पण तुम्हाला असं वाटत नाही काय, त्या कधीच आपल्याला पोरीसारखं समजत नाही. हां, जे तोंडात येते तसं बोलते. आणि तुम्ही ऐकून घेता ना, त्याच्यानं ते जास्तच बोलते. म्हटलं जास्तच बोलते. तर स्वतःचा आत्मसन्मानही काही असते ना. एवढे एकदम काय पडून जाऊ कोणाच्या पायथ्याशी, का त्याला आपली काही कदरच नाही राहा. तू सांग पुन्हा, जर आपलं चूप राहिलं ना, घरात सुख शांती राहते, तर मग काय फालतूच आपण बडबड करत राहू काय? हां, बडबड करत राहिले आणि त्या नाही ऐकत ना. मला माहित आहे ना, मग लग्न होऊन एवढे दिवस झाले, मला माहित आहे त्या कशा आहे कशा नाही ऐकत त्या. आणि आपण त्याला जर काही बोललं ना, तर त्या म्हटलं आपल्या याच्यातच काळ्या कराले, मागं पुढे पाहत नाही म्हटलं. आणि जर आपण जास्त काही बोललो तर मग तेच आहे, घरात भांडणं करा. हां, मग म्हटलं माणसंही आपल्यासोबत भांडते, घरातही क्लेश, घराचंही वातावरण काही चांगलं राहत नाही. मग काय करतं, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण चूप राहिलेलं बरं. हे पण राधिका ताई, एका बाजूनं तुमची गोष्ट चांगली आहे, तुम्ही घराचा विचार करता. पण म्हटलं आपली सासू घराचा विचार नाही करत. त्यानं जर एवढा विचार केला असता ना, तर त्या अशा वाकल्याच नसता. म्हटलं नुसता पैसा त्यानं केलाच नसता. आणि म्हटलं तुम्ही काही ना काही बोलत जा. असं एकदमच प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मान हलवता ना, प्रत्येक गोष्टीसाठी. असं नाही ना, स्वतःची कमीत कमी बाजू तर ठेवा तुम्ही. कमीत कमी तुम्ही बाजू ठेवली तर समोरच्याला माहित तर होते का नाही, इले काही ना काही स्वतःच्या व्यतिरिक्त काही ना काही आहे बा, हे काही ना काही बोलते. हां, नाही तर तुम्ही असं हावले हाव नाही लावता ना, तर त्याला असं वाटते का इले काही कामधंदाच नाही आहे, ह्या फक्त माझ्या दासे आहे. हां, नोकराने आहे माझ्या, बस त्याला असं वाटते. आता मी तुम्हाला म्हणून राहिली, आता म्हटलं मी तुमची कड घेतली, तुमच्यामुळेच मी एवढं सगळं काही केलं. आता म्हटलं तुम्हाला काही ना काही बोलायला लागल, शब्द ना शब्द. नुसतं ऐकून घेऊन काही फायदा होणार नाही आहे. म्हटलं राधिका ताई, हे सासू दाबून ठेवन. आणि मग एक दिवस असा येईल म्हटलं, जेव्हा आपले लेकरं बाया होईल ना, तर आपले लेकरं बाया या सासूचं पण तसंच करन. हां, त्याला आपली काही वाटणार नाही. आणि असंच करू माणसंही त्याच्यासारखेच होऊन जाईल. मग काय करता, एकाला पाहून म्हटलं सगळे बिघडल्यापेक्षा आपण सुधरा ना. आपण सुधारलं, आपल्याला आपलं कळलं, हां, तर समोरचा व्यक्ती बरोबर वागते आपल्यासोबत. आपणच चांगलं नाही वागलं तर मग काय? हां, आपल्याला आपली किंमत कळली पाहिजे ना राधिका ताई. अशानं थोडी ना चालणार आहे. आपण शेवटी मनुष्याच्या जन्मात जगायला आलो ना, मनुष्याचा जन्म घेतला ना, का आपण जनावर होय? कसंही ठेवलं कसंही केलं तर चालन. विचार करा ह्या गोष्टीवर जरासा तुम्ही. पुन्हा तू खरंच बोलून राहिली, पण ह्या विषयीचा आपण विचार नंतर करू आपण सुधार करू. हां, चल पहिले जेवण करून घे बरं. चल, मला चक्कर येऊन राहिला आता. पाय किती वेळ होऊन राहिला, सकाळपासून काम करत आज हे असं झालं तर नाश्ताही नाही केला, काहीच नाही झालं.
आणि चल आता जेवण करू आपण दोघी जणी, मग पाहू काय आहे त्या. हां, आणि तुला कपडे पाहायचे होते ना, कपडे पाहायचे होते ना, मी आणले तर मार्केटातून. चल ना कपडे दाखवतो तुले. लवकर लवकर जेवण करू मग बसू. चल माझ्या रूममध्ये चल, तुला कपडे गिपडे दाखवतो. पाय चल. अरे राधिका ताई, मी तर विसरलीच होती. पहा बरं किती आतुरता होती मला. म्हटलं पहिले तुमचे कपडे पाहतो म्हटलं, नंतर बाकीचे कामं करेन म्हटलं. पण या सासूनं सारा मूड खराब करून टाकला. आता म्हटलं चला आता आपण पटापट जेवण करून घेऊ आणि नंतर तुमचे कपडे पाहतो मी. मला ना असं नवीन नवीन सामान आणलं ना, तर ते पाहासाठी म्हटलं खूपच खुशी होते मला. आणि मला शॉपिंग तर एवढी आवडते का बस. एक वेळा गेलं ना मार्केटात तर मला असं वाटतं का हे घेऊ का ते घेऊ. पण जाऊ द्या, आता मी तर काही गेली नाही, पण तुम्ही आणली ना खरेदी करून. चला ना मी पाहतो ना तुमची. हां, तुमची खरेदी काय काय केली तर पाहतो. चांगली मस्त इतकं मला ठेला दिसून राहिला होता, खूप आणलं असेल त्याच्यात है ना. चला मग आता आपण जेवण करून घेऊ आणि मग नंतर तुमचे कपडे पाहत बसू. हा पुन्हा चला, आता मला भूक लागली ना, पण त्या अगोदर म्हटलं आपण सगळीचा निरोप घेऊन घेऊ. कारण की मग जेवण करायला गेलो तर आपण तिकडच्या तिकडेच होऊन जाऊ, आहे नाही काय. आपल्या यूट्यूब फॅमिलीचा निरोप याचा राहूनच जाईल. चला तर मग आता सगळीचा निरोप घेऊ आपण. हो राधिका ताई हो. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आपण. पण त्या अगोदर ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली ना, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. आणि म्हटलं आता सगळ्याची नावं घ्यायची आपल्याला. हां, ज्यांनी आपल्याला कमेंट केली. आता चला सगळ्याची नावं घेऊन घेऊ. पण त्या अगोदर जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला तर मग घेऊ आपण सगळ्याचे नाव. प्राचीताई मुळे, हितेश टहाके मराठी, लताताई सुजाताताई ढेरे, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, गिरीश बोडके, वैशालीताई इंगडे, कविताताई सुनारकर, सुनंदताई दुसाने, शुभदाताई गोठणकर, रंजनाताई हिंगोले, लताताई गोरे फॅक्ट रायडर, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर. तर यांचे खूप धन्यवाद. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.